नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BHMS बॅचलर होमिओपॅथिक जे BHMS चे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक स्टेट गव्हर्नमेंटनी या ठिकाणी फार्मॅकोलॉजी मधला महत्त्वाचा कोर्स आहे. त्या कोर्सची माहिती आपण काय करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर कोर्सचं नाव आहे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅको थेरपेटिक्स किंवा त्या कोर्सला आपण काय म्हणतो, त्या कोर्सला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी. त्याला आपण म्हणतो MP सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी. या हा जो कोर्स आहे या कोर्स विषयी आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. तर काय नेमका गोल आहे हा कोर्स ठेवण्यामागं, BHMSच्या जे डॉक्टर्स आहेत BHMS डॉक्टर त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. BHMSच्या स्टुडंटसाठी नाही, डॉक्टर लोकांसाठी काय आहे, हा कंपल्सरी कोर्स आहे. जर तुम्हाला ॲलोपॅथिक प्रॅक्टिस किंवा ॲलोपॅथिक प्रॅक्टिस जर करायची असेल तर हा कोर्स आहे. त्या कोर्स विषयी आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती घेणार आहोत. काय गोल आहे नेमका, तर गोल असा आहे, द ब्रॉड गोल ऑफ अ टीचिंग फार्मॅकोलॉजी इज द रॅशनल अँड सायंटिफिक बेसिस ऑफ, म्हणजे त्या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी सायंटिफिक अँड रॅशनल यूज झाला पाहिजे मेडिसिनचा. हा त्याचा पाठीमागचा काय महत्वाचा उद्देश आहे. प्रॅक्टिस करत असताना एक्झॅक्ट नॉलेज ऑफ फार्मॅकोलॉजी किंवा फार्मॅकोथेरपेटिक्स किंवा कम्युनिटी मेडिसिन जर असेल तर आपण ड्रग्सचा रॅशनल यूज करू शकतो, योग्य पद्धतीने यूज करू शकतो, मिसयूज आपल्याकडून होणार नाही. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून आपल्याला हा कोर्स करणं अत्यंत गरजेचं आहे. To be eligible to practice the allopathy, candidate must pass the examination conducted at the end of the course. जर ॲलोपॅथिक प्रॅक्टिस आपल्याला पुढे करायची असेल तर हा कोर्स करणं कंपल्सरी आहे. अन्यथा आपल्यावरती कारवाई होऊ शकते जर आपण विदाऊट हा कोर्स त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असाल तर. त्यामुळं ह्या कोर्सच्या शेवटी जी काही एक्झाम युनिव्हर्सिटी ठेवेल, ती एक्झाम किंवा प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे पर्टिक्युलर तुमच्या कॉलेजमध्ये होईल, पास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता त्याची ऍडमिशन प्रोसेस सध्या चालू आहे ह्या कोर्सेसची. तर एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह बघा काय दिलेले आहेत, किंवा नॉलेज बेसिस आपल्याला काय गोष्टी माहिती होतील. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, मेडिसिनचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, नॉलेज बेसवरती काय आपल्याला इन्फॉर्मेशन होईल. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस ऑफ इसेन्शियल अँड कॉमनली फार्मॅकोलॉजीचा किंवा CCMP हा कोर्स केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फार्मॅकोलॉजीचं नॉलेज होईल, ड्रगचं नॉलेज होईल, ड्रगची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, कशा पद्धतीने ड्रग ऍक्ट होत आहे बॉडीवरती, ती त्याच्यामध्ये माहिती मिळणार आहे आपल्याला. हा मेन एज्युकेशनल पर्पज आहे. देन लिस्ट द इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, इंटरॅक्शन अँड ॲडव्हर्स रिएक्शन. ड्रगचे काही साईड इफेक्ट आहेत, ॲडव्हर्स रिएक्शन आहेत. ओके. त्याच्यानंतर त्याचे काही इंडिकेशन आहेत, कॉन्ट्रा इंडिकेशन, कुठं ड्रग यूज करायचा, कुठं कॉन्ट्रा इंडिकेटेड करायचा, कोणत्या कोणत्या डिसीजमध्ये तो घ्यायचा नाहीये, अवॉइड करायचा आहे. ड्रगच्या इंटरॅक्शन होत असतात, ड्रग फूडच्या इंटरॅक्शन होत असतात, काही व्हिटॅमिनच्या पण इंटरॅक्शन होत असतात ड्रग सोबत. तर ते आपल्याला डेली प्रॅक्टिसमध्ये अवॉइड करता येतील किंवा पेशंटला आपण त्या पद्धतीने गाईड करू शकतो. ह्याचं नॉलेज होणं अत्यंत गरजेचं आहे. देन इंडिकेशन द यूज ऑफ अप्रोप्रिएट ड्रग इन अ पर्टिक्युलर डिसीज. एखादा ड्रग एखाद्या डिसीज मध्ये यूज करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कॉस्ट, इफिकसी आणि सेफ्टी या 3 गोष्टी लक्षात घेणं गरजेच्या आहेत. ओके. म्हणजे त्या ड्रगचं कॉस्टिंग, त्याची इफिकसी आणि सेफ्टी ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असेल तर फार्मॅकोलॉजीचं स्टडी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर साईन्स, सिम्पटम, इलनेस, क्लिनिकल प्रेझेंटेशन, डायग्नोस्टिक, मॅनेजमेंट ह्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला थेरपेटिक्स हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नॉलेज बेस, म्हणजे ऍट द एंड ऑफ द कोर्स हा कोर्स केल्याच्या नंतर शेवटी तुम्हाला ह्या गोष्टीचं नॉलेज असणं मस्ट आहे किंवा ह्या गोष्टीचं नॉलेज झालंच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही एक्झाम थेरॉटिकली पास होताल, बट इन द प्रॅक्टिस, ओके, प्रॅक्टिस करत असताना ऍज अ मेडिकल प्रॅक्टिशनर करत असताना आपली इफिकसी चांगली असली पाहिजे, रॅशनल यूज असला पाहिजे. त्या दृष्टिकोन कोर्स हा प्रचंड इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा फार्मॅकोलॉजिकल बेसिक
describing the drug specification in medical situations such as pregnancy, lactation, infancy, old age. म्हणजे ह्या वेगवेगळ्या कंडिशन मध्ये मेडिसिन कशा द्यायच्या आहेत हे आपल्याला कळण्यासाठी हा कोर्स काय आहे किंवा हे कळालं पाहिजे. ऍट द एंड ऑफ द कोर्स आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. इसेन्शियल ड्रग युज्ड इन द कॉमन इलनेस अँड नॅशनल हेल्थ प्रोग्राम. तर बेसिक प्रिन्सिपल काय की आपल्याला माहित पाहिजे की इसेन्शियल मेडिसिन लिस्ट असते गव्हर्नमेंटची. इसेन्शियल मेडिसिन लिस्ट किंवा इसेन्शियल ड्रग्स कोणते कोणते आहेत हे पण कळणं गरजेचं आहे. आणि नॅशनल हेल्थ प्रोग्राम मध्ये वेगवेगळे ड्रग्स शासन प्रमोट करत असतं. ओके, ते पण आपल्याला ह्या माध्यमातून कळणं गरजेचं आहे, हे नॉलेज होणं गरजेचं आहे. ओके, इट शुड बी एबल टू अंडरस्टँड द प्रायमरी हेल्थ केअर सिस्टीम. ओके, प्रायमरी हेल्थ केअर सिस्टीम कळाली पाहिजे आपल्याला. नॅशनल हेल्थ प्रोग्राम जे आहेत शासनाचे ते प्रोग्राम इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रायमरी हेल्थ सिस्टीम आपल्याला माहित पाहिजे किंवा माहित झाली पाहिजे. ह्या कोर्सच्या शेवटी हा उद्देश आहे या कोर्सचा. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, द मॅनेजमेंट ऑफ इलनेस, डिसीजच्या मॅनेजमेंट मध्ये मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. हे कोर्स महत्वाचा आहे आणि ह्याच्याशिवाय तुम्ही प्रॅक्टिस करू शकत. तिला आपल्याकडे कोणत्या कोणत्या आल्या पाहिजे ऍट द एंड ऑफ द कोर्स हे मला वेबसाईट वरती अवेलेबल आहे. हेच ठीक आहे, तरी पण आपण एक्सप्लेन करतोय कारण की एक्झॅक्टली आपण जेव्हा कोर्सला डिटेलमध्ये बघू त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी होतीलच. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचे. ह्या कोर्सचे प्रामुख्याने उद्देश काय आहेत हे माहित असणं गरजेचं. देन ऍट द एंड ऑफ द कोर्स स्टुडंट शाल एबल टू, काय माहित पाहिजे, शाल बी एबल टू प्रिस्क्राइब द ड्रग फॉर कॉमन एलिमेंट्स. कॉमन जे आजार आहेत त्याला प्रिस्क्राइब करता आले पाहिजे ड्रग. म्हणजे ऍट प्रेझेंट तुम्ही होमिओपॅथिक प्रॅक्टिस करताय असं कन्सिडरेशन आहे. ऍक्च्युली तुम्ही करताय ॲलोपॅथिक, बट हा कोर्स केल्याच्या नंतर आता ऍज अ प्रॅक्टिस करून तुम्ही ते करू शकता. बट त्याला कुठेतरी रॅशनल टच असला पाहिजे, सेफ्टी असली पाहिजे, इफिकसी असली पाहिजे, कॉस्ट इफेक्टिव्हनेस असला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो या ठिकाणी. आणि ते सगळं नॉलेज आल्याच्या नंतर तुम्ही कॉमन आजारासाठी प्रिस्क्राईब करू शकता ड्रग. हे पण तुम्हाला हे स्किल शिकायचं आहे कोर्सच्या शेवटपर्यंत. आयडेंटिफाय द ऍडवर्स ड्रग रिएक्शन अँड इंटरॅक्शन ऑफ द कॉमन यूज्ड ड्रग्स. कॉमन जे ड्रग वापरतो त्याचे ऍडवर्स रिएक्शन माहित पाहिजेत, इंटरॅक्शन माहित पाहिजे, ड्रग ड्रग इंटरॅक्शन, ड्रग फूड इंटरॅक्शन असते त्या पण माहित पाहिजे. बी वेल कन्व्हर्संट विथ द प्री अँड पोस्ट प्रिस्क्रिप्शन काउन्सिलिंग प्रिन्सिपल ऑफ द फार्मसी अँड डिस्पेन्सिंग मेडिकेशन गिव्हन टू द प्रॉपर इन्स्ट्रक्शन. म्हणजे आपल्याला ॲलोपॅथिक मेडिसिनचे जे काही प्रिस्क्रिप्शन असेल त्याच्यावरती प्रॉपर आपल्याला इन्स्ट्रक्शन देता आले पाहिजेत. ठीक आहे, आणि मेडिसिन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर प्रिस्क्राईब करता आले पाहिजेत. अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा काउन्सिलिंग करता आलं पाहिजे. प्री अँड पोस्ट प्रिस्क्रिप्शन देण्याच्या पहिले काउन्सिलिंग करता आलं पाहिजे. प्रिस्क्रिप्शन दिल्याच्या नंतर पण पुढे मॅनेजमेंट काय करायची आहे त्या ड्रग्सच्या रिलेटेड, दॅट काउन्सिलिंग मस्ट बी अंडरस्टँड और दॅट स्किल ऑफ दॅट काउन्सिलिंग मस्ट बी स्टडीड ऍट द एंड ऑफ द कोर्स. कोर्सच्या शेवटी ते स्किल तुमच्याकडे आत्मसात होणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत बेसिक. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्यातल्या बेसिक गोष्टी बघणार आहोत आणि नंतर मग टप्प्याटप्प्याने बघणार. लर्निंग मेथड्स काय आहे बघा, तुम्हाला कोणत्या कोणत्या माध्यमातून, एक लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्हाला लर्निंग करायची आहे, केस स्टडी आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला हा CCMP कोर्स त्या ठिकाणी करायचा आहे. देन फील्ड व्हिजिट आहे, PHC असेल, RHTC असेल, VSTC कम्युनिटी मेडिसिनचे असतील, डिपार्टमेंट्स वेगवेगळे. प्रॅक्टिकल आहेत, यांना प्रॅक्टिकल्स पण करायचे, तुम्हाला फील्ड व्हिजिट पण करायची, केस स्टडी करायची आणि लेक्चर्सच्या या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचंय. ड्युरेशन काय आहे बघा, नंबर ऑफ टीचिंग आवर्स अलॉटेड ऑल डिपार्टमेंट 600 तास. थेरी आणि प्रॅक्टिकलला तुम्हाला 600 तास एवढे काय केलेले ड्युरेशन अलाउड केलेले आहेत पर्टिक्युलर तुमच्या कॉलेजमध्ये. त्याचे डिस्ट्रीब्युशन दिले या ठिकाणी. थेरीचं बघा, लेक्चर इन्क्लुडिंग केस स्टडी आणि प्रेझेंटेशन जे काय असेल. ओके, प्रेझेंटेशन असतील तुमच्या कॉलेजेसमध्ये, थेरी असेल, ओके, तर आणि केस स्टडी असेल तर 20 आठवड्याचं सांगितलेले, 15 तास म्हणजे 300 आवर त्याच्यामध्ये जाणार आहेत. तर क्लिनिकल पोस्टिंग ऍज पर द लिस्ट 20 वीक्स असणार आहेत, त्याच्यात 3 तास जाणार आहेत तुमचे. 20 वीक ते प्रत्येक आठवड्याला 15 तास असं सांगितलेले त्यावर त्याच्यामध्ये. आणि प्रिपरेशन ड्यू असणार आहेत तुम्हाला 8 आठवड्याचे, त्याचे असणारे प्रिपरेशन 8 आठवड्याचे. टोटल तुमचे असे 48 आठवड्याचा कोर्स हा आहे. ठीक आहे, ते 4 आठवडे हॉलिडे आहेत. टोटल हे तुमचे 52 आठवडे वर्षाचे होत आहेत.
अटेंडन्स जी आहे तुम्हाला थेअरीमध्ये 75% तुमच्या कॉलेजमध्ये अटेंडन्स कंपल्सरी आहे. बरेच जण प्रॅक्टिस करत असतात. ओके, मग प्रॅक्टिस करत असताना होत नाही, पण तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे त्या लेक्चरला 75%. ओके, आणि प्रॅक्टिकलमध्ये 80% अटेंडन्स कंपल्सरी आहे. इलिजिबिलिटी काय आहे? रजिस्टर्ड होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड रजिस्टर्ड विथ द महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथी सोबत तुमचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे आणि त्यांच्याकडून तुम्हाला एनओसी घ्यावं लागेल. एनओसी घेतल्याच्या नंतरच तुम्ही काय करू शकता, त्या कोर्सला ऍडमिशन, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस जी नेहमी चालू आहे त्याच्यात तुम्ही प्रवेश करू. पुढं ऍडमिशन दिलेले सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे. ओके, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ही प्रोसेस सगळी काय करते, कंडक्ट करत असते. इंटेक दिलेली आहे 50 इंटेक, एका कॉलेजला 50 इंटेक आहेत. ऍट प्रेझेंट 32 कॉलेजेस आहेत, म्हणजे जवळपास 1600 इंटेक आहेत महाराष्ट्रामध्ये. ते वाढू पण शकतात, त्यामुळे टाइम टू टाइम ते लक्ष देणं गरजेचं आहे. हे सगळं आपण काय केलेलं आहे, ह्याच्यातलं बेसिक माहिती बघितलेली आहे. ऍक्च्युली सिलेबस हे आपण नेक्स्ट लेक्चरला पूर्ण डिटेल सिलेबस सगळं आपण बघणार आहोत. काय काय सिलेबस आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत. फीस या ठिकाणी बघा, तुम्हाला 50,000 रुपये फीस आहे ह्या कोर्ससाठी. ठीक आहे, 50,000 फीस आहे ह्या कोर्ससाठी आणि दरवर्षी याची 5% फीज होऊ शकते. 50,000 रुपये फीस आहे, 5% ते काय होऊ शकतं, फीज होऊ शकते. कॉलेजला जी काही कॉलेजची ऍफिलिएशन फीस असेल ती वेगळा संबंध. हे आपण बेसिक स्ट्रक्चर बघितलं की कशा पद्धतीनं हा कोर्स आहे, ड्युरेशन काय आहे. व्हिडिओ जास्त लेंदी होऊ नये, कारण की परत तुम्हाला बघायला बराच त्रास होतो, म्हणून आपण तो तेवढा लेंदी बनवलेला नाहीये. पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, इन डेप्थ सीसीएमपी कोर्सचा सिलेबस काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत आपण बघणार आहोत. मेजर सिलेबस फार्मॅकोलॉजीचा आहे, तो तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे मी. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला त्याच्यासाठी बुक्स कोणते रेफर करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आपलं चॅनल आहे कॉम्पिटेटिव्ह फार्मसीचं, तो ओके, त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचे. बीएचएमएस साठी आहे, मॅक्झिमम बीएचएमएस मित्रांना, आपल्या डॉक्टर मित्रांना सगळ्यांना तुम्ही शेअर करा. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. धन्यवाद, थँक्यू.